मी जेव्हा माझ्या आयुष्याच्या हस्तरेषांकडे पाहतो, तेव्हा जाणवतं एखादी रेषा अर्धवट तुटलेली, जणू नियतीनेच माझ्या नशिबाचा एखादा भाग निर्दयीपणे कापून घेतलाय. त्या कापलेल्या तुकड्यात कितीतरी अपूर्ण असू दडलं होतं. काही अंधातरी स्वप्न, काही न उच्चारलेली वचने आणि एक नाव जे काळाच्या पानावर पूर्ण उमटण्याआधीच पुसलं गेलं. नशीब म्हणजे केवळ योगायोग नव्हे, ते पिढ्यांच्या प्रार्थनाच आणि न मिळालेल्या उत्तराचं गुंतागुंतीचं गणित. पण त्या गणितात माझ्या वाट्याला आलेली बेरीज नेहमीच थोडी कमी ठरली. कापलेला तो भाग कुठे गेला असेल? काळाच्या तळघरात की कोणाच्या तरी आयुष्यात पूर्णत्व घेऊन फुलला असेल? कधीकधी वाटतं तो तुकडा अजूनही माझ्यातच, फक्त जखमेच्या रूपाने, जो प्रत्येक यशाच्या क्षणी हळूच वेदना देतो आणि प्रत्येक अपयशात गूढ शांततेत असतो. नशिबाचा तो कापलेला भाग मला अपूर्ण करत नाही, उलट तोच माझ्या कवितेचा गर्भ आहे, जिथून शब्द जन्म घेतात, जिथून अश्रू अर्थ शोधतात. कारण पूर्णत्वात कविता नसते, तिथे केवळ समाधान. पण अपूर्णतेच्या तडाख्यातूनच शब्दांना धार मिळते. आज मी त्या कापलेल्या भागाला श्राप देत नाही, त्यालाच प्रणाम करतो. कारण त्यानेच मला शिकवलं की तुटले पण म्हणजे शेवट नाही, ते एक नवं आरंभसूत्र. आणि कदाचित एक दिवस जेव्हा मी माझ्या अस्तित्वाच्या शेवटच्या उंबरठ्यावर उभा राहील, तेव्हा उमजेल कापलेला तो भाग खरं तर हरवला नव्हता. तोच माझा प्रवासाचा सर्वात गूढ, सर्वात आवश्यक अध्याय होता.